वेलकम टू मम्माज किचन। आज आपण बनवणार आहोत नाचणी ज्वारीची इडली, सांबार आणि चटणी। त्याच्यासाठी आपण घ्यायचं 1 कटोरी उडदाची डाळ, तिला बेस धुवून घ्यायची आहे आणि मग 4 घंट्यासाठी फुगत ठेवायची तिला। त्याच्याबाद 1 कटोरी पोहे घ्यायचे, ते पण बेस धुवून घ्यायचे आणि जितका पोहे तितकाच पाणी ठेवून फुगत ठेवायची। 4 घंट्याच्या बाद उडदाची डाळ मिक्सरच्या वाट्यात टाकून तिला वाटून घ्यायची बेस बारीक। मग एक मोठं स्टीलचं टोप घ्यायचं, त्याच्यात ती वाटलेली उडदाची डाळीचा मिक्सचर काढायचा। त्याच्याबाद पोहे फुगलेले आहेत ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यात जरा पाणी टाकून बेस वाटून घ्यायचा बारीक आणि मग स्टीलच्या टोपात काढून घ्यायचा। त्याच्याबाद नाचणी आणि ज्वारीचा पीठ माझा पिसलेला आहे, ती 2 कटोरी मी पीठ घेतलो आहे, ती त्या टोपात टाकून बेस मिक्स करून घ्यायचा। हे सगळं मिक्स करायसाठी त्याच्यात थोडा पाणी टाकायचं आणि बेस मिक्स करून घ्यायचा। हे मिक्स केलेलं पीठ आता रातभर ठेवायचं आणि मग सुबेला इडली बनवायची त्याची। आता बनवूया चटणी। चटणीसाठी घ्यायचं 1 नारळ, त्याचे तुकडे करून घ्यायचे, कोथिंबीर, मिरची 4-5, कढीपत्ता आणि चण्याची डाळ, भाजकी डाळ। हे सगळं मिक्सरला टाकायचं आणि बेस बारीक वाटून घ्यायचा। 1 चमच मीठ टाकायचं। वाटलेली चटणी एका बासनात काढून घ्यायची। मग बघाराची तयारी करायची। बघाराला तेल घ्यायचं, तेल बेस गरम झाला की त्यात राई टाकायची। राई तडकली की कढीपत्ता, लाल मिरची आणि हिंग टाकायचं। बघार बेस भुजालो की मग चटणीवर टाकायचं। आता सांबारची तयारी करायची। तुरीची मुगाची डाळ मिक्स करून फुगत ठेवायची 2 घंटे। मग ती बेस फुगली की तिला कुकरला टाकून घ्यायची। डाळ शिजेल इतका त्याच्यात पाणी टाकायचं। त्यात कांदो घ्यायचो लांब लांब कापून, कांदो टाकायचो। 1 टमाटर घ्यायचो, तो बारीक कापून घ्यायचो, ती टाकायचं त्यात। मग त्याच्यात अर्धा चमच हळदी पावडर टाकायची, 1 चमच मीठ टाकायचा आणि थोडासा तेल टाकून कुकरचं ढाकण बंद करायचं आणि त्याला कुकर शिजत ठेवायचं गॅसवर आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या त्याला। डाळ शिजेपर्यंत एक बाजूला आपण तरकारी घ्यायची, शेंगो आणि वांगा, ती गॅसवर अलग टोपात शिजत ठेवायची। त्याच्यात हळदी पावडर आणि मीठ टाकायचं। 10 मिनिटात शेंगो आणि वांगा टोपात बेस शिजतील। तोपर्यंत आपण सांबारला बघार द्यायची तयारी करूया। त्यासाठी हवा आहे मेथी दाणे, राई, जिरा, हिंग, लसूण, कढीपत्ता आणि लाल मिरच्या। 1 टोप घ्यायचं, त्याच्यात तेल गरम करायचं 2 चमचे। तेल बेस गरम झाले की त्याच्यात मेथी टाकायची, मग राई टाकायची। राई बेस तडकली की त्याच्यात लसूणचे पाकळ्या टाकायचं। ती बेस लाल झालं की जिरा, कढीपत्ता, हिंग, लाल मिरची सगळं टाकायचं। मग त्याच्यावर डाळीचं बघार द्यायचं। डाळ जरा शिजू द्यायची। मग त्याच्यात शिजलेली भाजी आहे शेंगो आणि वांगा, ती टाकायचा। सांबारला टाकायला थोडीशी चीज फुगत ठेवायची आणि मग 1 मोठी चमच सांबार मसाला टाकायचा, डाळीत मिक्स करून घ्यायचं। चीज फुगत ठेवलेली त्याचं पाणी टाकायचं डाळीतलं आणि कोथिंबीर टाकून बेस गार्निश करून घ्यायचा सांबार। एक बाजूला इडली पण तयार झालेली आहे। आता ही आपली आहे नाचणी ज्वारीची इडली, सांबार आणि चटणी, टेस्टी पण आणि हेल्दी पण। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।